उचलतीस? अगं हे असलं अडग्याकत वाग नाही बघ तुझं. साजिरे तू काय आता मला वरडायला लावू नकोस. अगं 2 जीवांची आहेस, कसं देण्यात राहत नाही तुझ्या. तू घरातली काय बी काम कर, पण ही असली वज्जी उचलायची काय काम करू नकोस बघ. अगं हे बघ, तुला हाताखाली पाहिजे तर त्या दोघींना घे. अगं आई सोरीला कसं सांगू काम? माझ्या लग्नात मला तरी सांगितलं होतंस का? स्वऱ्यानी कवा असली काम करायची? अगं आपली संजी आहे की, झालं तर तिची ती मोनी कुचकुच करत बसले असतील कुठ तर. अगं हितच होती, कुठं गेली तनतनत कुणास ठाऊक. तायडे इथंच आहे मी. कुठं गायब झालतीस ग? अगं ते एडी सोबत भांडणं झाली, लय खोट खोट बोलली मला, म्हणून मी निघून गेलते. पण परत म्हणलं लगीन घर आहे, आपलाच फायदा आहे. तुझा आणि काय ग फायदा? तायडे ते म्हणतात ना, लगीन घरात काम केलं की आपलं बी लवकर ठरतंय म्हणून. आई काय म्हणती बघ. बाई 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 बाई, किती ते लाजायचं. आता तुझ्या आईला जाऊन सांगते नवरा लवकर पाहिजे म्हणून पोरगी लगीन घरात काम करती. अगं काके तायडे मस्करी करायली ग आमची आई. संजी कुठे? संजी गेली उडत. काय काम आहेत मला सांगा, मी करते. हे उचलायचे का? अशीच उचलते. एवढ्या फास्ट काम करायला हिचं पुढच्याच महिन्यात होतंय बघ लग्न. या 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 हा दूध वाटा. हा या रणजितराव, ये स्वरांगी, ये तिला जागा ते त्यांना जागा ते. हा या 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 रणजितराव. महाराज नमस्कार करू. विठ्ठल 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 पाया पडा पाया पडा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज आमची द्वितीय कन्या स्वरांगी फॉरेनला शिकून आली, फॉरेन रिटर्न आहे. बरं, बरं. हा, हा. तिथंच लग्न आहे. आणि आमचे होणारे जावई रणजित ढाले पाटील. वा वा हा? वा वा, म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडाच. हा अति उत्तम अति उत्तम. हा, मग करायचं का सुरू? हो हा हे चला बस. बर का महाराज, कीर्तनामध्ये असे एक एक संस्कृत श्लोक खाना ना, हो, हो. हा एकदम लोकांना इम्प्रेशन पडलं पाहिजे. हो, हो. सासरकडची मंडळी एकदम खुश झाली पाहिजे. काय असे हाना. हा? ठीक आहे. करायचं का सुरू? हो, हा? हो, हा चला. हा हा चला. हा. ए चला दूध वाटा. कुठे हे मोने? हा चला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता. मोहित, आणि हा तुला का कॉल करतोय यावेळी? सॉरी. स्वरांगी, मला याची पूर्ण कल्पना आहे. संजूने मला सगळं क्लिअर सांगितलंय. संजूनी म्हणजे खरं तर हे सगळं तू सांगायला हवं होतंस, पण संजूने सांगितलं. रणजित, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला जे कळलंय, म्हणजे संजूने जे सांगितलं. हे स्वरांगी, अगं रिलॅक्स. तू का एवढी रेसलेस होतीये? शांत हो. जा, दे तिला फोन. तिला अगं मग काय तुला बोलायचंय का संजूच्या बॉयफ्रेंडशी? हं? अरे तिचा फोन बंद पडला असेल म्हणून तर त्याने तुझ्या फोनवर कॉल केलाय ना. जा, दे फोन, दे तिला. हा हो हो, मी तिला फोन देऊन येते. हा मोने, ए मोना डार्लिंग, मोने
उगा जास्त मस्का नको मारायला लावू बरं. गप थांब. का मग अशी केवढ्यांदा ओरडलीस माझ्यावरती आणि आज बी मला कुठं अक्कल आहे तवा. ए माझी बाय, अगं मी तुला सॉरी म्हणायला आलते. सॉरी. हे बरं आहे आपलं, उगं कालवा करायचं आणि परत सॉरी घेऊन यायचं. आणि सॉरी म्हणल्यावर संपतंय व्हय सगळं. अगं माझं डोकं खरंच नव्हतं ग जागेवर. सॉरी. मी लय चिडचिड केली ना तुझ्यावर. खरंच सॉरी. मग आता आलं वे जागेव. मग आता सांग, दाजींसोबतची डेट कशी होती? नाही, मी नाही चुकले. तुला की नाही मोने पायतानालाच आणायला पाहिजे. पायतान तरी सापडू दे अगोदर. You bloody idiot! संजय, हात नाही उचलायचा. बहन आहे ती माझी. चूक झाली तिच्याकडनं, माफी करा. असं तुझ्या समोरच तिचं तोंड फोडते. मग तुझा सोडात सोड. काय झालं? काय 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 बघा की काय झालंय. केवढं रक्त यायला लागलंय. आमची साडी आमची कावच झाली. काय काय प्रकार काय आहे? हा काय प्रकार आहे? संजय, काय झालं ग? हो तिला काय विचारता. आम्ही सांगतो काय झालं ते. होय साहेब, आम्ही आमचं इथून गपगुमान चाललो होतो, तर या पोरीची मैत्रीण ही पळत पळत आली ना, आम्हाला धडकली हो जोरात. अरे बघा आमची काय अवस्था केली. सगळं दूध चाललंय बघा काय केलं ते ना. अरे ती या दुधावर घसरून खाली पडली हो. म्हटलं लहान आहे बिचारी, चूक झाली असेल तिच्याकडनं म्हणून मी स्वतः तिला हात द्यायला
बघायला गेले तर ही तुमची पोरगी संजीवनी बघा कशी डोळे वाटारून बघते माझ्याकडं. ती आली आणि आणि गपकन हात धरला हो असा, गपकन हात धरला आणि जोरात पिरगळला हात. मागण्या फुटल्या, काचा रुतल्यात, केवढं रक्त येते बघा. अहो थोडक्यात बचावलंय आम्ही. शिर तुटली असते तर आम्ही मेलो असतो. का जेवण उठलेस का आमच्या? बघा मी म्हणत होतो आम्हाला नाही यायचं इथं म्हणून, तुम्ही आग्रह केलात म्हणून आम्ही आलो इथं. बघा आई साहेब लय दुखतंय. असं धरा तुम्ही शांत राहा. काय पंजाबराव काय आहे? नाही नाही माफ करा वहिनी साहेब, माफी मागेल पोरगी. हा ए संजीव सॉरी म्हण संजीव, त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी माग. म्हण सॉरी म्हण संजय. ऐकू येतंय का? सॉरी म्हण. हे संजय, दोन मिनिटं द्या वहिनी साहेब, 2 मिनिटं द्या. फरफडत तिकडे आणतो, तुमच्या पायावर डोकं ठेवायला सांगतो, मग तुम्हाला काय पाहिजे ते करा. 2 मिनिटं. थांबा. जे काय झालं ते बरं झालं नाही. आम्ही तर ऐकलं होतं तुम्ही तुमच्या पोरीवर फार चांगले संस्कार केले. हे खानदानी संस्कार असतील तर या लग्नाचा आम्हाला परत विचार करावा लागेल. विचार करणं मस्त आहे. बेबी बघा यांच्याकडे. काय साहेब? चला काय साहेब आपण चला. वहिनी साहेब ओ तुला मी संजय निव्वळ खानदानी बारकच पोरगी. हा तुला तर ना पायथन झिजस्तोवर हाणलं पाहिजे. या पंजाबराव बांधाच्या खानदानावर कोणी बोट टाकू शकत नव्हतं. तिथं 4 चौघ जाऊन बापाच्या इज्जतीवर कचरा केला. हा ते पण त्या खानदानी लोकांसमोर. ए फिकणीशे, काय करत होती तुला तिथे टिव करायची? ये कशी जिद्द. मामासाहेब अहो काय करताय? अहो अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका. जरा शांत व्हा. अहो ऐका तरी. अहो काय ऐका हेमंतराव. अहो सगळं चांगलं चाललं होतं. या संजीने तिथं जाऊन नुसतं लढतर लावलं माग. ए साडक्या चपाते, तुला काय बहिणीचं सुख बघव नका. नसता खिरीत साळूता फिरवला. तुला मी 1000 वेळा सांगितलं होतं ना, लगीन होईसोर ह्या पोरीला गप बसायला सांगायचं म्हणून. काय हे तिकडे जायचं, तिथं त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक झिजस्तोवर माफी मागायची. चल आता चालतं. मी तुमचे आण घेऊन सांगते, मी काय बिरावून केलेलं नाही. आणि मी चूक केली नाही तर मी माफी मागणार नाही. माफी मागणार नाही? ये कसे जिल्हा 3216 गुरु हातामध्ये देईल तुझ्या. हो मामासाहेब काय करताय तुम्ही हे? तुम्ही मध्ये पडू नका हेमंतराव. खानदानी माणसाला शोभतं का हे? पोरीवर हात उचलताय. खानदानी माणसाच्या पोरीला कळलं नाही का कुठं तोंड उचकडावं म्हणून? तुम्ही बाजूला हे मरण माझ्या हातात. एक मिनिट. ग बसल. तुम्ही जरा शांत व्हा. संजू ग बस. शांत व्हा सर. नेमकं काय घडलं? दाजी अहो माझी काही बी चूक नाहीये. त्या राजश्री ताई खोटं बोलत होत्या. त्यांनी मोनाला धक्का दिला आणि नंतर त्याच तिच्यावर हात उगारत होत्या. म्हणून मी नुसता हात धरला त्यांचा. निस्तात धरला? मग रक्त कुठं आलं त्यांच्या हातात?
ग अडाने बांगड्या फोडल्या ना तिच्या हातात तू. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, संजू बाबाची चूक झाली ना, जे रॉंग आहे ते रॉंग आहे. मागल माफी ती, पण तुम्ही दंगा करू नका. मागल माफी. माफी मागल म्हणजे काय? माफी मागितलीच पाहिजे. कल्याणी, आज तुझ्या पोरीने तिथे जाऊन जर माफी मागितली नाही ना, तर तू हाय आणि मी हाय. हं? हं? नुसती शिपारस चालली, नुसती शिपारस चालली याची. लई शिपारस चालली. हा, आमच्या एवढ्या मोठ्या खानदानाचं नाव पर माती मोल केलं या कार्तीनं. कल्याणी, आज जर या पोरीनं जर सॉरी म्हटलं नाही ना, तर मला एक पोरगी कमी समजत मी. नॉनसेन्स. हो हो, हे बघा, तुम्ही शांत व्हा. आज चला, तुम्ही चला. चल चल तू. माझं ऐकणार नाहीस का तू? रडू आता, रडू नको म्हणतो ना. बस इथं झोपा. बस बस बस. रडायचं नाही, रडायचं नाही म्हणतो ना. नाही रडायचं. मला माहित आहे तुझी काय बी चूक नाही. हो, आपला फुल ट्रस्ट आहे तुझ्याबद्दल. मग आता मामासाहेबांचा स्वभाव माहित नाही तुला. ते आपलंच खरं करते. आता रडू नको म्हणतो ना. डोळे बस, डोळे बस. हा, नाहीतर असा झोका देईन बघ. पडशील बघ. हा, दाजी असं हसायचं. हसले किती गोड दिसतेस बघ. रडायचं नाही, रडायचं नाही. हा, तुझ्या साजिरे ताईला औषध द्यायचा टाइम झाला. तिला औषध देऊन येतो, नाही तर दुसऱ्याच गोळ्या खाईल आणि मला ताप करून ठेवून डोसक्याला. असं असंच हसायचं. हसायचं. बर, मी जाऊन येतो बर का. रडायचं नाही. चल. ओके. हा, तुला कुठे काय फरक पडतोय? तुझ्यासाठी तो सुंटी वाचून खोकलाच गेला ना. तसं पण तुला या लग्नात काही इंटरेस्ट नाही. तुला कोणी सांगितलं मला या लग्नात इंटरेस्ट नाही? म्हणजे मग अशी मोहितचा फोन आला होता. मी त्याला स्पष्टच सांगितलं की आता आपल्या दोघांचं काही होऊ शकत नाही. मी या स्टेजला येऊन हे लग्न नाही मोडू शकत. आता माझ्या आई डॅडींनी माझ्या भविष्याचा जो निर्णय घेतला असेल ना, तो मला मान्य आहे. अगं, अंबाबाईच पावली म्हणायची. दिदे, तुला माहित नाही तू माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं ओझं हलकं केलंस ना. काय पाहिजे तुला? बोल बोल ग. तू फक्त सॉरीच म्हणायचंय ना. अगं, तुझ्यासाठी मी 1000 लोकांसमोर पण सॉरी म्हणायला तयार आहे. आय एम सॉरी दूधखुळी राजश्री. पण दिदे, तू सासरी गेलीस की नाही की माझ्या सॉरीचा बदला घ्यायचा बरं. तसं पण मी गेल्यावर ताटायच लागल तुझी ती आडग्या डोसक्याची राजश्री. पेरलं होतं येडं, उगवलं खुळ. संजू, सॉरी सॉरी सॉरीच म्हणायला जाते की नाही बघ आता. बदाम राणी, हे बदाम राणी, इकडं गाडीच्या माग. पत्ता काढ. नंतर येऊ का? मी आता जरा घाईते. हो का? मार्क कट करून घ्यायचे, नापास व्हायची फारच घाई आहे ग तुला. हा, काढ की पत्ता. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, मी अडकते त्यांच्यात. आपण नंतर कधीतरी. काढ पत्ता.
ते तुम्ही ओळखायचं असते ना? इस्पिकची राणी. इस्पिकची राणी. सगळ्या राण्यांमध्ये ना इस्पिकची राणी एकदम भारी असते बघ. इस्पिकचा राजा आणि इस्पिकचा एक्का यांना किंमतच नसते जेव्हा राणी नसते. इस्पिकची राणी आली ना तुला, आता इस्पिकचा राजा मिळवायचं काम तू करायचं. एक्का येईल पाठोपाठ तुझे. लक्षात आहे ना मी काय म्हणले होते? 7 दिवसात. बेबी मावशीची भविष्यवाणी खोटी ठरत नाही. कुठं सॉरी म्हणायला चाललीस ना? न केलेल्या चुकीसाठी सॉरी म्हणायला चाललीस. तुला माहितीये का ग, चूक नसताना सॉरी म्हणतो त्याला काय म्हणतात माहितीये का? गाढव. तू गाढव आहेस का संजू आहेस तूच ठरव. जा आज जा.